मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे आणि ही अपडेट आहे सूरज चौहानशी रिलेटेड। सूरज चौहान ट्रॉफी जिंकणार की पैसे, काय जिंकणे सूरजकरिता अधिक फायद्याचं ठरणार आहे, जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, महाराष्ट्रातील जनतेच्या पाठिंब्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सूरजच यंदाचा बिग बॉस मराठी सीझनचा विनर ठरणार ह्यात दुमत नाही। सूरजला मिळणारी मते प्रचंड आहेत, तो एक हाती हा शो जिंकू शकतो, मात्र कुठे ना कुठे त्याला मिळणारी मते ही सिंपथीच्या जोरावर अधिक आहेत। नो डाऊट तो टास्कमध्ये जीवपणाला लावून खेळतो, पण बिग बॉस सारख्या रियालिटी शोचा विनर बनण्याकरिता ज्या क्वालिटीज हव्यात त्या अभिजित सावंत किंवा अंकिता वालावलकर सारख्या स्पर्धकात दिसून येतात। तेव्हा ऐन निर्वाणीच्या क्षणी शोचे मेकर सूरज पुढे पैसा की ट्रॉफी हे दोन ऑप्शन्स ठेवतील आणि त्यापैकी कोणताही एक पर्याय त्याला निवडावा लागणार आहे हे निश्चित आहे। आता सूरजने पैसे उचलावे की ट्रॉफी, काय जास्त फायद्याचं आहे ते जाणून घेऊया। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा TRP 5 TRVच्या देखील वर गेला आहे। ह्याला मुख्यतः कारण सूरज चौहानच आहे। त्याची लोकप्रियता प्रचंड अशी आहे, साऱ्या महाराष्ट्रातून त्याला चांगलाच पाठिंबा मिळतो आहे, तेव्हा त्याला मेकर्सकडून चांगली रक्कम मिळणारच। मात्र फार तर फार 25 ते 30 लाखांपर्यंतच तो रक्कम जिंकू शकेल आणि टॅक्सेस वगैरे डिडक्ट होऊन ती रक्कम 20 लाखांच्या घरात बसेल। आता ही रक्कम मोठी जरी वाटत असली तरी घर बांधकामात ती संपेल, त्याने फार मोठी काही मदत सूरजला होणार नाही। मात्र जर का सूरजने ट्रॉफी जिंकली तर बऱ्याच काळाकरिता सूरज चौहान चर्चेत राहील, त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढेल, ज्या कारणाने मोठमोठे ब्रँड्स त्याला अप्रोच करतील, त्याला स्पॉन्सर करतील, त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करतील। सिनेमासृष्टी तसेच मालिकांमध्ये सूरज झळकण्याचे चान्सेस वाढून जातील। तेव्हा सूरजने ट्रॉफी जिंकणेच त्याच्याकरिता एक योग्य डिसिजन ठरणार आहे। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? सूरज चौहानने मनी बॅग घ्यावी की सरळ ट्रॉफीवर आपले नाव कोरावे? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।